आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राचा महावैभव. लाखो करोडो विठ्ठल भक्तांच्या सुरक्षेसाठी शासन आणि प्रशासनाकडून कागदावर करोडो रुपयांची उधळण केली जाते. व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी शेकडो पोलीस तैनात केले जात आहेत. पण ज्या सामान्य वारकऱ्यांच्या पायाच्या धुळीनं ही पंढरी पावन होते, त्याच वारकऱ्यांच्या सुरक्षेला ठेकेदारानं अक्षरशः वाऱ्यावर सोडलंय. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या ऐतिहासिक दगडी पुलावरून सध्या एक असा धोकादायक प्रकार समोर आलाय, जो पाहून कोणत्याही सुजाण नागरिकांचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. लाखो वारकऱ्यांची माऊली विठू माऊलीच्या दर्शनासाठी याच दगडी पुलावरून ये-जा करते. ज्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी इथं तात्पुरते संरक्षक कठडे म्हणजे बॅरिकेडिंग उभारण्यात आले. यासाठी लाखो रुपयांची टेंडर काढली गेली, पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे बघा हे दृश्य. हे बॅरिकेड्स आहेत की वारकऱ्यांना मृत्यूच्या दरीत ढकलणारे सापळे? लाकडाचे तकलादू वासे आणि हलके लोखंडी पाईप लावून प्रशासनानं सुरक्षेचे कागदी घोडे नाचवलेत. आणि सर्वात संतापजनक बाब म्हणजे हे बॅरिकेड्स बांधण्यासाठी कोणतीही पक्की दोरी, काथ्या किंवा बाइंडिंग वायर वापरलेली नाहीये, तर चक्क जुन्या चिंध्या आणि कुजलेल्या कापडाच्या तुकड्यांनी हे मृत्यूचे कठडे बांधण्यात आलेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, कापडाच्या कुजलेल्या चिंध्या. एखादा साधा धक्का लागला तरी हे कापड तुटून पडेल आणि संपूर्ण बॅरिकेडिंग नदीत कोसळेल, अशी भीषण अवस्था आहे. जर आषाढी एकादशीच्या अथांग गर्दीत तिथं किरकोळ ढकलाढकली झाली तर हे चिंध्यांनी बांधलेले कठडे लाखो वारकऱ्यांचं वजन पेलू शकतील का? देव न करो जर इथं एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, स्थानिक नेते आणि त्यांचे लाडके बगलबच्चे असलेले ठेकेदार. हे सगळे मिळून वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आलेल्या पवित्र निधीवर दरोडा टाकत आहेत का, असा थेट प्रश्न आता उपस्थित होतोय. शिवशाही न्यूज या बेजबाबदार प्रशासनाला आणि निर्लज्ज ठेकेदाराला जाहीरपणे काही जाब विचारतीये. प्रशासनाला खरंच वारकऱ्यांच्या जीवाची काळजी आहे की फक्त कागदोपत्री खर्च दाखवून स्वतःचे खिसे भरायचेत? ठेकेदारानं वर्क ऑर्डर प्रमाणे काम केलंय की नाही हे तपासण्याची जबाबदारी असणारे डोळे मिटून बसलेले अधिकारी कुणाच्या दबावाखाली काम करतायत? ज्या ठेकेदाराला लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेपेक्षा फक्त स्वतःचा नफा महत्त्वाचा वाटतो, अशा ठेकेदाराचा परवाना तात्काळ रद्द का केला जात नाही? पंढरपूर, आकर आणि वारीला आलेले लाखो वारकरी आज हाच सवाल विचारतायत. वारीच्या नावाखाली चाललेला हा भ्रष्टाचार आणि वारकऱ्यांच्या जीवाशी होणारा हा खेळ शिवशाही न्यूज कदापि सहन करणार नाही. यावर तात्काळ कारवाई होणार का, की प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहते? हेच प्रश्न सर्वसामान्य वारकरी आणि पंढरपूरकरच्या नागरिकांना पडलेत. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.